वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। आजची एक लेटेस्ट बातमी सांगण्यासाठी आले। कर्नाटक राज्यामध्ये MBBS, BMS, BHMS, BOMS, आर्किटेक्चर, फार्मसी, फिजिओथेरपी या सगळ्यांसाठी एक रजिस्ट्रेशन सुरू असतं आणि पाठीमागे एक वेळा ते ओपन पण झालं होतं परीक्षेच्या अगोदर। परंतु आता बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालकांमध्ये आज 24 जुलै 2026च्या दुपारी 1 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची मुदत होती। बऱ्याच विद्यार्थ्यांना करता आलं नाही, पण ती वेबसाईटमध्ये डेट एक्सटेंड झालेली आहे आणि ती एक्सटेंड झालेली डेट आहे ती 30 जुलै 2026 पर्यंत आणखी 6 दिवस झालेले। वास्तविक ज्यांचं रजिस्ट्रेशन करणं बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, वास्तविक पाहता KEAच्या वेबसाईटवरती ही गोष्ट उपलब्ध झालेली नाही आहे, म्हणजे नोटिफिकेशनमधून नाही आहे, पण ट्विटर हँडलवरून ही गोष्ट आपल्याला काढण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेळा अर्लियर द लास्ट डेट ऑफ अप्लाय वॉज जुलै 2026, म्हणजे 24 जुलै रोजीची लास्ट डेट होती, ती आपल्याला एक्सटेंड करून मिळालेली आहे असं या ट्विटरवरती सांगितलेलं आहे KEAच्या वेबसाईटवरती। त्याचबरोबर नीट रिझल्ट डाटा हॅज नॉट एट बीन रिसिव्ड बाय द KEA. वन्स द डाटा इज रिसिव्ड, candidates will be given the opportunity to link their NEET roll number. Until then, candidates are parents need to not be concerned. म्हणजे याचा अर्थ असा, आफ्टर द NEET roll number is entered, the document verification process will be carried out. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्या ओपन स्टेटमधून आपल्या राज्यामधील किंवा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही, कर्नाटक राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं। कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू रेग्युलर व्हिजिट, KEAच्या वेबसाईटला रेग्युलर व्हिजिट करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्व नोटिफिकेशन येऊ शकतात असं पण त्यांनी ॲडवाईस केलेलं आहे। लेटेस्ट बातमी यामधली अशी आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन जर कर्नाटकसाठी BMS असेल किंवा MBBSसाठी असेल तर त्याची मुदत वाढून आलेली आहे आणि ती तारीख आपल्याला 30 जुलैपर्यंत झालेली आहे। हे लेटेस्ट नोटिफिकेशन सांगण्यासाठी आपल्या समोर आलो होतो। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन, ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये BMSमध्ये जस्ट इलिजिबल आणि PCB अगदी पास असेल तरीसुद्धा ॲडमिशन होऊ शकतं। दरम्यान 15-16 पासून ते 25 लाखापर्यंत टॉप टू बॉटम कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स संपर्क करा। आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येणार असेल तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता। एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय